जगातनं कुठूनही तुमची पाण्याची मोटर चालू बंद करण्यासाठीचा आपला 5Gचा मोबाईल ऑटोस्विचची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली. पण तो ऑपरेट कशा पद्धतीने करायचा आणि पहिल्यांदा जोडल्यानंतर काय करायचं हे आपण आता बघूया. तर त्याचं कनेक्शनचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. आणि पहिल्यांदा सुरुवातीला सिम कार्ड त्यात कसं इन्सर्ट करायचं ते आपण आता बघूया. मोबाईल ऑटोस्विचमध्ये सिम कार्ड घालताना हे सिम कार्डची क्रॉपची बाजू बघावी आणि ह्या ज्या आपण दिलेलं आहे स्टिकरवर त्या पद्धतीने हे बाजू वर धरावी आणि अशा पद्धतीनं सिम कार्ड आत प्रेस करून ठेवावं. आतमध्ये राहिलं तर समजून जायचं की व्यवस्थित ते ओके बसलेलं आहे. तसंच आपल्या 5Gच्या मोबाईल ऑटोस्विचमध्ये सिम कार्ड व अँटिना बसवताना सप्लाय बंद करूनच ते बसवावे. हे सिम कार्ड आतमध्ये बसलोय की थोड्या वेळानंतर ते रेंज पकडेल. रेंज पकडल्यावर झालं आता हा नेटवर्कचा जो LED आहे आता कंटिन्यू लागून राहिला आहे आणि जेव्हा तो दर सेकंदाला ब्लिंक होईल त्यावेळेला त्यानं रेंज पकडले असं आपण समजून घ्यावं. मोटर सुरुवातीला तुम्ही एकदा जोडली आणि पहिल्यांदा जेव्हा चालू होईल मोटर आणि पाणी बाहेर पडेल तेव्हा हे सेट एम जे बटन आहे हे 5 सेकंद दाबून धरावं. हे 5 सेकंद दाबून धरल्यामुळे काय होईल की तुमचं ड्रायरनचं प्रोटेक्शन हे चालू होईल तुमच्या मोबाईल ऑटोस्विच मधनं. त्यामुळे पाणी संपलं की क्षणार्धात तुमच्या मोटरला तो बंद करेल आणि जळण्यापासून वाचवेल. हे जे सेटिंग आहे हे सुरुवातीला ऑटोस्विच जोडल्यानंतर फक्त एकदाच करावं लागतं. आता आपण बघितलं की सिम कार्ड कशा पद्धतीने आपण त्या मोबाईल ऑटोस्विच मध्ये इन्सर्ट करायचं. सिम कार्ड इन्सर्ट झाल्यानंतर आणि सेट एम्पेअर कशा पद्धतीने केला ते बघितल्यानंतर त्याबरोबर आपला जो अँटेना दिलेला असतो 5Gचा, आपण या 5Gच्या मॉडेल बरोबर 5Gचे रेंज पकडणारा खास अँटेना आपण 7 dBचा त्याबरोबर दिलेला आहे. तर तो अँटेना पहिल्यांदा त्याचं एक टोक आपण मोबाईल ऑटोस्विच वरच्या बाजूला जोडायचं आणि तो जो अँटेना आहे त्याची वायर आपली लांबडी आहे तर ती आपण कॉईल करून कधीही पेटीत जोडायची नाही, ठेवायची नाही. पूर्णपणे मोकळी करून जेवढ्या उंचीवर जोडता येईल तेवढ्या उंचीवर आपला तो अँटेना जोडायचा आहे. आता हे कनेक्शन झाल्यानंतर सिम कार्ड इन्सर्ट केल्यानंतर जेव्हा नेटवर्क लाईट ब्लिंक व्हायला लागेल तेव्हा आपण समजून जाईल की त्याला नेटवर्क आलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला वापरायचा कसा तो, तर त्या मोबाईल ऑटोस्विचमध्ये जो सिम कार्ड घातलेले आहे त्याला आपण कॉल लावायचा. कॉल लावल्यानंतर 2 रिंग नंतर तो फोन उचलेल. फोन उचलल्यानंतर तो तुम्हाला सांगेल माहिती की मोटर चालू करण्यासाठी 4 दाबा, मोटर बंद करण्यासाठी 6 दाबा, स्थिती जाणून घेण्यासाठी 5 दाबा. म्हणजे तुम्ही 4 दाबलं तर मोटर चालू होईल, 6 दाबलं तर मोटर बंद होईल. ह्याच मोबाईल ऑटो आपल्याला 2 पेजच्या मोटरलाही चालू शकतो, 3 पेजच्याही मोटरला दोन्ही एकच मोबाईल ऑटोस्विच चालू शकतो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.